एका हिरव्यागार गावात गौरी नावाची गाय आणि चंपा नावाची म्हैस राहत होत्या. दोघी अगदी जीवाभावाच्या मैत्रिणी होत्या. सकाळी गवत खायचं, नदीवर पाणी प्यायचं आणि संध्याकाळी गावभर फेरफटका मारायचा हा त्यांचा रोजचा नियम होता. एके दिवशी त्यांना शेताच्या कडेला एक खूप मोठा गोल मटोल भोपळा दिसला. गौरी आश्चर्याने म्हणाली, "अगं चंपा, एवढा मोठा भोपळा मी कधीच पाहिला नाही." चंपा म्हणाली, "चल, आपण शेतकऱ्याला बोलावू." इतक्यात झाडावरून बंड्या माकड उडी मारत आला. तो हसत म्हणाला, "हा साधा भोपळा नाही, हा तर जादूचा भोपळा आहे." गौरी आणि चंपा दोघीही घाबरल्या. जादूचा म्हणजे? बंड्या खट्याळपणे म्हणाला, "जो याला हात लावेल तो ढे म्हणत नाचायला लागेल." हे ऐकताच दोघी मागे सरकल्या. तेवढ्यात टुनटुन ससा तिकडे आला. तो म्हणाला, "मी बघतो." त्याने भोपळ्याला हलकासा हात लावला. काहीच झालं नाही. बंड्या मोठ्याने हसू लागला. "अरे, मी तर मजा करत होतो." सगळे त्याच्या मागे धावू लागले. बंड्या झाडावर चढला, पण त्याचा तोल गेला आणि तो थेट गवताच्या ढिगात पडला. धप! सगळे पोट धरून हसू लागले. तेवढ्यात शेतकरी आला. तो म्हणाला, "अरे वा, माझा भोपळा तयार झाला आहे. आज आपण सगळे मिळून भोपळ्याची गोड खीर करू." हे ऐकताच सगळ्यांच्या तोंडाला पाणी सुटलं. चंपा म्हणाली, "मी दूध देते." गौरी म्हणाली, "मीही भरपूर दूध देते." टुनटुन ससा म्हणाला, "मी साखर आणतो." बंड्या माकड म्हणाला, "आणि मी लाकूड गोळा करतो." थोड्याच वेळात मोठ्या भांड्यात सुगंधी भोपळ्याची खीर तयार झाली. सगळे गोल बसले. पहिला घास खाताच बंड्या म्हणाला, "अरे, ही तर जादूची खीर आहे." गौरी हसत म्हणाली, "का बरं?" बंड्या म्हणाला, "कारण ही खीर खाताच सगळे आनंदी झाले." सगळे पुन्हा एकदा मोठ्याने हसू लागले. त्या दिवसापासून बंड्या खोट्या जादूच्या गोष्टी सांगायचा नाही, पण मुलांना हसवण्यासाठी रोज नवी गंमत करायचा. गौरी, चंपा, टुनटुन आणि बंड्या रोज एकत्र खेळायचे, काम करायचे आणि खाऊ वाटून खायचे. मुलांनो, या गोष्टीतून आपल्याला काय शिकायला मिळालं? मैत्री, एकत्र काम आणि खाऊ वाटून खाल्ल्याने आनंद अनेक पटींनी वाढतो. मुलांनो, तुम्हाला ही मजेदार गोष्ट आवडली का? आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच भन्नाट गोष्टींसोबत. बाय बाय.